नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आपण वर्षावास व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत 12 लेक्चर्स 12 व्याख्यानं झालेली असून आज गुरुवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी आपण धम्म जीवनाचे मापदंड या विषयावर 13वे व्याख्यान या ठिकाणी घेत आहोत। बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संस्थापक संयोजक आदरणीय वंदनीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत आणि धम्म जीवनाचे मापदंड या विषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय बबनदादा चहांदे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आजचे व्याख्याते आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी तसेच आदरणीय बबनदादा चहांदे यांचा मी दोन्ही हात जोडून विनम्रपणे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय बबनदादा यांना मी नम्रपणे विनंती करतो की दादा आजचे आपले व्याख्याते आदरणीय अशोक भाऊ यांना आपण आजच्या या व्याख्यानासाठी सन्मानाने पाचारण करावे तसेच त्रिशरण पंचशील घेण्यासाठी देखील विनंती करावी। आदरणीय बबनदादा चहांदे। नमो बुद्धाय, सर्वांना जय भीम। आज वर्षावास बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीनं जी वर्षावास व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आज आपणाशी संवाद साधणार आहे। तर अशोक भाऊ सरस्वती बोधी जे बुद्ध विहार समन्वय समितीचे संस्थापक आहेत आणि मुख्य संयोजकही आहेत आणि ही व्याख्यानमाला सुरू करण्याच्या पाठीमागे ज्यांची मुख्य प्रेरणा आहे आणि त्याचे नियोजन आयोजन हे सगळं पाठारे सर आणि अशोक भाऊ करतायत आणि आतापर्यंत म्हणजे 23 जुलैपासून जी ही व्याख्यानमाला सुरू झाली ते आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत म्हणूया की अत्यंत उत्तम पद्धतीने आणि खूप महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला ज्ञानामृत मिळालेलं आहे, ज्ञानबोध झालेला आहे। ते धम्मावरचे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावरचे असतील तर अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आपल्याला व्याख्यानं मिळालेली आहेत। आज अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना मी विनंती करेन, कारण ते जुळलेले आहेत आता, आणि त्यांना मी विनंती करेन की भाऊ आपण आजचा जो आपला नियोजित विषय आहे त्या विषयावर व्याख्यानाला प्रारंभ करावा असं मी उपासक उपासिकांच्या वतीनं आपणास विनंती करतो। त्याचप्रमाणे सुरू करण्याच्या पूर्वी आपण बुद्धवंदना पण घ्यावी अशीही आपण याचना करतो। तेव्हा अशोक भाऊ सरस्वती यांना आपण सरांना विनंती करतो, अशोक भाऊ सरस्वती यांना आपण खूप खूप धन्यवाद आदरणीय बबनदादा। आदरणीय अशोक भाऊंनी या विनंतीचा मान
जाऊन कृपया त्रिशरण पंचशील घ्यावे व त्यानंतर आपले व्याख्यान सुरू करावे. आदरणीय अशोक भाऊ. बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर महाराज, संत गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध उपदेशाचा प्रसार प्रचार करीत भ्रमण करीत असलेल्या सर्व बुद्ध पुत्रांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम क्षमायाचना करेल. म्हणते, आमचेकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. या याचनेनंतर आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनम्र पंचांग प्रणाम करतो. या व्याख्यानमालेसाठी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे उपासक उपासिका जे जुळलेले आहेत त्यांना वंदन करतो. बरोबरीचे असतील, लहान असतील त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. आणि वंदनीय दादा बबनदादा चहांदे आणि या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेश पाठारे, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपण सर्वांनी हात जोडावे आणि त्रिशरण पंचशील आपण माझ्यासोबत म्हणावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वीरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समादियामि. मूसावादा वीरमणि
शिक्षापदं समादियामि सूरामेरय मज्ज पमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वाभूती मैत्री जडावी दया क्षमा शांती करुणा असावी नसावा द्वेष वैरभाव कुणासी नसावी आसक्ती कशाची जळोती वासना या मनाची असावी कामना मंगलाची झिजावे शरीर क्रांतीसाठी सत्यशोधक गुरु असो मज पाठी स्वतंत्र समता बंधुत्व मूल्य असू दे हे सर्वश्रेष्ठ तयाने होईल सुखी मानव सत्ताना होईल भ्रष्ट असू दे सदा हे सूत्र माझ्या मुखी सर्व लोक सदा राहोत सुखी सर्व लोक सदा राहोत सुखी। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज, गाडगे बाबा यांना अभिवादन करतो। उपस्थित मित्रांनो, खरं म्हणजे आजचं व्याख्यान प्राध्यापक यशवंत तिरपुडे सर आजचा दिवस त्यांच्यासाठी राखून ठेवलेला होता, पण ते गेल्या 8 दिवसापासून तापाने आजारी आहेत आणि ते अजून काही बरे झालेले नाही। त्यानंतर गोपीचंद कांबळे यवतमाळचे, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी होकार भरला आणि आजचं व्याख्यान त्यांनी देण्याचं, महत्वाच्या विषयावर त्यांनी व्याख्यान देण्याचं मान्य केलं होतं। परंतु नेटचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी नंतर कळवलं की मला पुढच्या हप्ती टाका, आज मी वायफाय घेईल आणि मग नंतर मी माझी सेवा रुजू करेल। आणि मग नाईलाजास्तव एक ठेवणीतला जो गडी असतो खेळामध्ये, तर ते ठेवणीतल्या गड्याला मैदानात उतरावं लागते। त्याप्रमाणे बराच उशीर झाल्यामुळं मला आजच्या व्याख्यानासाठी मला तयारी करावी लागली।
हे यासाठी सांगताय की मी उपक्रमाचा मुख्य संयोजक आहे आणि त्यामुळं मीच डोंगर वाहतो आणि मीच पाणी भरतो असं होता कामा नये. म्हणून समाजातली जी विद्वान मंडळी आहेत त्या विद्वान मंडळींना आपल्याला ऐकता येईल ही व्यवस्था करणे हे माझं काम आहे. आणि जर अशा अडचण आली तर अडचणीच्या वेळी वेळ मारून नेणे हा एक खांद्यावर आलेली ती एक जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी आपल्या सोबत संवाद साधतोय. विषय जो घेतला हा सोचून समजून घेतलेला आहे. धम्म जीवनाचे मापदंड. धम्म जीवनाचे मापदंड हा विषय घेण्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर एक घोषणा केली होती. ते म्हणाले होते की मला हा भारत बौद्धमय करायचा आहे. पहिली घोषणा होती. आणि दुसरी दक्षता बाळगण्यासाठी आपल्याला इशारा दिला होता की गळ्यात लोळणं लटकवल्यासारखं तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करू नका. गाय जर उधळत असेल तर तिच्या गळ्याला एक मोठे, वऱ्हाडी भाषेत त्याला ठुनी म्हणतात, मोठे झाडाची एक ठुनी, एक फांदी म्हणा किंवा एक लाकूड म्हणा, ते लाकूड तिच्या गळ्याला बांधतात आणि ते पायात त्याला म्हणजे अडथळा आणते आणि त्यामुळं चौफेर उधळणारी ती गाय किंवा ते वासरू असेल तर त्याच्यामुळं तिला पायबंद बसते. बाबासाहेब म्हणतात की असं लोळणं लटकवल्यासारखं तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेऊ नका. दुसरी दक्षता सांगतात की महारांनी बुद्ध धम्म बाटवला, कलंकित केला असं लांछन आपल्यावरती येईल अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून घडता कामा नये. आता ह्या तीनही वाक्यांची सुसंगती आहे. एक दुसऱ्याची हे अवलंबून आहे. सायकलचं 2 पैडल, एक पैडल त्याच्यावरती दाब दिल्याबरोबर दुसरं पैडल वर येते आणि दुसऱ्यावरती दाब दिल्याबरोबर पहिलं पैडल वर येते आणि त्या सायकलला स्पीड येतो. तसं ह्या 2-3 गोष्टी आहेत. भारत बौद्धमय करायचं असेल तर त्याच्यासाठी बुद्ध धम्म हा तात्विक दृष्ट्या, दार्शनिक बाबतीत हा निश्चितपणे श्रेष्ठ आहे याविषयी बाबासाहेबांच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. जगामधल्या सगळ्या वैज्ञानिकांनी, सगळ्या विद्वानांनी, सगळ्या सज्जनांनी, सगळ्या निर्भीड व्यक्तींनी मान्य केलेलं आहे की बुद्ध धम्म हा मानवाच्या कल्याणाचा एकमेव
साधा, सरळ, सोपा आणि व्यावहारिक असा धर्म आहे. हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले हे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ त्यांच्या मुलाला शाळेत टाकण्याच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितलं की या फॉर्मवरती धर्म लिहायचा आहे, तुमचा धर्म कोणता लिहायचा. त्यांनी तो रकाना खाली सोडला होता. आता ते मार्क्सवादी विचारधारेचे, मार्क्सवादी लोक धर्माला अफूची गोळी मानतात, त्याच्यामुळे ते धर्म मानत नाही. अमर्त्य सेन म्हणाले आम्ही धर्म मानत नाही, म्हणून तो खाली ठेवला. मुख्याध्यापकाने सांगितलं खाली ठेवता येत नाही, तिथे काही ना काही लिहावंच लागेल. तर अमर्त्य सेनाच्या समोर प्रश्न आला की आता काय लिहायचं. त्यांनी सांगितलं बौद्ध धर्म लिहा. म्हणजे जे धर्म न मानणारे लोक असतील आणि त्यांच्यावरती जर धर्म तुम्हाला लिहावंच लागेल अशी जर बळजबरी केली तर त्यांना पूरक धर्म फक्त बौद्ध तत्वज्ञान असलेलाच आहे. आईन्स्टाईन त्याला त्याचे मित्र विचारतात की तुमचा एवढा मोठा जगामध्ये जो काही एक आदर निर्माण झालेला आहे, तुमचा गुरु कोण आहे. आईन्स्टाईन म्हणतात तुम्हाला माझ्या गुरुला भेटायचं आहे का. ते म्हणाले आम्हाला आवडेल, तुमच्या गुरुला भेटणं आम्हाला आवडेल. मग चला माझ्या बरोबर. त्यांना पण आश्चर्यच वाटलं की गुरुला भेटायचं हे घरात नेऊन राहिले, म्हणजे गुरु घरातच आहे. ते त्यांना सोबत घेऊन जातात, अलमारी उघडतात आणि अलमारीत बुद्ध मूर्ती कडे बोट करून सांगतात काय हे माझे गुरु आहेत, बुद्ध माझे गुरु आहेत. अमर्त्य सेन आणि आईन्स्टाईन जगाच्या पाठीवर असे खूप सारे विद्वान आहेत ज्यांची नावं आपल्याला माहिती नाही, जे ढिंडोरा पिटवत नाही, परंतु ते बौद्ध धर्माला मानतात. ते बौद्ध धर्माशी त्यांचं बांधिलकी त्यांनी ठेवलेली आहे. असा हा बौद्ध धर्म एकदा भारतातून नष्ट झाला आणि त्याचं आपण आता पुनरुज्जीवन केलेलं आहे. नष्ट झालेला बुद्ध धर्म पुन्हा स्थापित केलेला आहे. पण हा कोणी स्थापित केला. बहिष्कृत वर्गातल्या महार जातीनं तो स्थापित केलेला आहे. दोन शब्द लक्षात घ्या. मी बहिष्कृत हा शब्द वापरला. ज्या ज्या गोष्टीला महारांनी हात लावला त्या त्या गोष्टीला ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी त्याला बहिष्कृत केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी फुल्यांना स्वीकारलं, त्यांनी फुले नाकारला. इव्हन ज्या जातीमध्ये फुल्यांचा जन्म झाला त्या माळी समाजाने देखील महात्मा फुल्यांकडे दुर्लक्ष केलं. माझे एक मित्र आहे माळी समाजाचे, आणि एकदा मी त्यांना विचारलं की तुम्ही महात्मा फुलेंना जाणता काय. हो म्हणे, महात्मा फुले माहित आहे म्हणे मला. म्हटलं ते कोण आहेत. बौद्ध आहेत ना म्हणे, ते महार आहेत म्हणे ते.
आता हा 10वा वर्ग शिकलेला टेलर काम करणारा मित्र आणि नागपूर पासून केवळ 15 किलोमीटर वरती राहणारा माणूस तो महात्मा फुलेंना महार समजतो, कारण महारांनी त्याला गुरु मानलं. महारांच्या घरात ते फोटो दिसतात. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, राष्ट्रीय कीर्तनकार केशवराव भोंडे यांच्या घरी बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा फोटो त्यांनी लावला. त्यांचे नातेवाईक एकदा आले घरी आणि त्या फोटोकडे एकसारखे पाहत राहिले. ते म्हणाले, तुम्ही काय एकसारखे पाहून राहिले? ते पाहुणे असे म्हणाले, हो ना म्हणे, आश्चर्यच आहे ना म्हणे, आम्हाला म्हणजे चिंता पडली म्हणे, प्रश्न पडला म्हणे की तुम्ही महार केव्हापासून झाले? म्हणाल नाही, मी तर कुणबी पहिल्यापासूनच आहो. अहो नाही म्हणे, तुमच्या घरात बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा फोटो आहे, हे फक्त महाराजांच्याच घरात आहे. हे प्रश्न निर्माण का झाले? कारण बाबासाहेबांनी ज्याला ज्याला हात लावला त्याला त्याला या लोकांनी बहिष्कृत केलेला आहे. महारापुरतं मर्यादित करण्याचा अडाणीपणा म्हणा किंवा नीचपणा म्हणा, दोन पैकी कोणत्या तरी गोष्टी केलेल्या आहेत. बुद्धाला महार बनवलं. तो नारायण कांबळे नावाचा मातंग समाजाचा एक साहित्यिक, त्याने एक पुस्तक लिहिलं होतं, बुद्ध महार झाला. वाद झाला त्या पुस्तकावर, बरीच चर्चा झाली. ओशो रजनीश असे म्हणाले की जर हा धर्म बाबासाहेबांच्या ऐवजी आणखी दुसऱ्या उच्च वर्णीयाने घेतला असता तर या धर्माची वाढ आज जेवढी झाली त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात झाली असती. असं का म्हणाला? कारण ओशोंना या देशातल्या जाती संस्थेच्या लक्षणांची चांगली जाणीव होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ह्या संबंध गोष्टीचा विचार करून आपल्या समोर एक चॅलेंज ठेवतात. आपण एक पाऊल पुढे टाकलं, बुद्ध धम्माचा स्वीकार केला, बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केलं, हे पहिलं पाऊल. पण एवढ्यावर जर थांबलो तर भागणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला हा संबंध भारत बुद्धमय करावं लागेल. मला जेवढं करता आलं तेवढं केलं, बाबासाहेब म्हणतात. दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पार्टीच्या सभेमध्ये सांगायचे, तुमच्या बायकोच्या पिशवीमध्ये बुद्ध धर्म आहे, तुमच्या खिशात बुद्ध धर्म आहे. म्हणजे तुमच्या जवळ जे नाणं आहे त्या नाण्यावरती जे अशोक चक्र आहे किंवा जो जयस्तंभाचं 3 सिंहाचं 4 सिंहाचं जे चित्र आहे प्रत्येक नोटेवरती आहे. म्हणून दादासाहेब गायकवाड सांगायचे की बुद्ध धर्म हा प्रत्येकाच्या घरात मी घुसवलेला आहे. बाबासाहेबांनी तो प्रस्थापित केलेला आहे. राष्ट्रध्वजावरती चिन्ह अशोक चक्र बुद्ध धम्माचं प्रतीक आहे. जे देशामध्ये जयस्तंभ उभारलेले आहेत त्या जयस्तंभावरती जे 4 सिंहाचं चित्र आहे आणि अशोक चक्र आहे
ते बुद्ध धम्माचं प्रतीक आहे. जे बाबासाहेब म्हणतात की बौद्ध धम्म माझ्या परीनं मी देशामध्ये स्थापित केलेलं आहे. संविधानानं जी लोकशाही स्वीकारली, संविधानानं जी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे जी मूल्य स्वीकारली, बाबासाहेब म्हणतात ही मी फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेली नाहीत, ही बुद्धाच्या शिकवणुकीतून घेतलेली आहे, गणपद्धतीतून घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना माहीत असो किंवा नसो, त्यांना आवडो किंवा न आवडो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म या नाही तर त्या मार्गाने या देशामध्ये स्थापित करण्याचा बौद्धिक दृष्ट्या जोरदार प्रयत्न केलेला आहे. पण पुढली पायरी, तुमचं तत्वज्ञान कितीही श्रेष्ठ असू द्या, पण त्या तत्वज्ञानाला मानणारे लोक जर निकृष्ट आचरणाचे असतील तर त्या तत्वज्ञानाचा स्वीकार करणं इतरांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. आणि बाबासाहेबांना माहिती होतं की माझा समाज ज्ञानापासून वंचित केला गेला होता, म्हणून तो अडाणी आहे, म्हणून तो व्यसनाधीन आहे, म्हणून तो पराकोटीचा अंधश्रद्धेत घुसलेला आहे. माझ्या समाजाला धनबंदी केली होती म्हणून तो गरीब आहे. माझ्या समाजावरती सत्ताबंदी लादली होती आणि शस्त्रबंदी लादली होती म्हणून तो सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करू शकला नाही. त्याचे हातपाय त्यांनी बांधून ठेवलेले होते. आणि या अशा समाज जेव्हा बौद्ध बनला, त्याला बौद्ध धर्माच्या बद्दल काही माहिती पण नाही. माझ्या शब्दाखातर त्यांनी बौद्ध धर्म घेतला. माझ्यावर असलेल्या श्रद्धेपोटी मी जिथे पाय टाकेल तिथे माझ्या समाजाने रक्त सांडावं, माझ्याविषयी हा एवढा श्रद्धा असलेला समाज आहे. भलेही तो अडाणी असेल, भलेही तो गरीब असेल, पण त्याची माझ्यावरती श्रद्धा आहे आणि माझ्यासाठी तो एकनिष्ठ आहे. या अशा समाजाला जर त्याचं वर्तन जर बुद्ध धर्माच्या शिकवणुकीच्या सुसंगत नसेल, त्याच्या विरोधात जात असेल, त्याचा विपर्यास केला जाणार असेल, तर केवळ त्याची प्रतिष्ठा कमी होणार नाही, बौद्ध धम्माची प्रतिष्ठा कमी होईल आणि बौद्ध धम्माच्या प्रसार प्रचाराला त्याच्यामुळं खीड पडेल, ही शंका बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि त्या भीतीपोटी ते दक्षता म्हणून आपल्याला सांगतात की महाराजांनी बुद्ध धम्म बाटवला, असं लांछन आपल्यावर लागणार नाही, याची काळजी आपण घेऊन वर्तन केलं पाहिजे. आपल्या समोर हे सगळे चॅलेंजेस आहेत. आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी करायच्या आपल्या खांद्यावरची सोडून दिलेली आहे. धम्मदीक्षा घेतल्यानंतर 52 दिवसांनी बाबासाहेबांचं निर्वाण झालं. ते आपल्यातून निघून गेल्यानंतर
हा समाज ज्याचं कुणाचं ऐकेल एका माणसाचं, असा कोणी माणूस नव्हता. दुसऱ्या फळीमध्ये एक दुसऱ्याच्या विरुद्ध असणारे लोक होते. हे दादासाहेब गायकवाडांना बीसी कांबळे धोत्र्या म्हणायचे. आता बीसी कांबळे त्यावेळी वकील होते. दादासाहेब गायकवाड फक्त मॅट्रिक होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही आंदोलन असो, त्यांनी दादासाहेब गायकवाडांचा खांदा वापरला. दादासाहेब जर वगळले तर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे इतका महत्वाचा रोल बाबासाहेबांच्या जीवनामध्ये दादासाहेब गायकवाडांचा होता. बाबासाहेब सांगून द्यायचे आणि दादासाहेब गायकवाड त्याची अंमलबजावणी करायची. कारण ते त्यांच्यासाठी प्रामाणिक होते. हा एकमात्र माणूस होता की बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्याला डोळा भिडवून तो बोलू शकत होता. दुसऱ्या माणसाची ती ताकद नव्हती बाबासाहेबांच्या समोर उभं राहून बोलण्याची. बाबासाहेबांची एखादी गोष्ट जर पटत नसेल, काही शंका असेल, तर ते दादासाहेबच बोलत होते. दुसऱ्या माणसाला बोलण्याची ती ताकद नव्हती. त्याच्यासाठी त्या महापुरुषाचं तेवढं त्या व्यक्तीवर प्रेम देखील असावं लागतं. आणि ते दादासाहेबांवरती होतं. दादासाहेबांवरती रागवण्याचा, दादासाहेबांचा गौरव करण्याच्या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या. आणि ह्या ईर्षेल नेत्यांनी त्या कर्तबगार पुरुषाला धोत्र्या म्हणावं, त्यांना त्या शिक्षणाचा अहंकार. दुसऱ्या फळीमध्ये हे सारा अनागोंदीचा कारभार असल्यामुळं बाबासाहेब गेल्यानंतर समाजामध्ये ज्याचा शब्द एक रूपी एक मतानं चालेल असं कोणतंही व्यक्तिमत्व समाजामध्ये शिल्लक नव्हतं. आणि त्यामुळं या समाजात सुधारणा होण्यासाठी जो वाव पाहिजे होता त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला. दुसरा भाग असा होता की धर्मांतर केल्यानंतर झेंडा बसवा, मूर्त्या बसवा, विहार बांधा आणि या प्रत्येक कृतीच्या वेळी सभा झाली की सभेमध्ये हिंदू धर्म कसा चुकीचा आहे आणि तो सोडणं आपल्याला कसं आवश्यक आहे यांच्यावरची भाषणं व्हायची. आणि ती भाषणं झाली की दुसऱ्या दिवशी गावामध्ये दंगली व्हायच्या, गावामध्ये भांडणं व्हायची. त्यामुळं समाजातले ज्या पुढारी होते त्या पुढाऱ्यांना बुद्ध धर्माच्या प्रसाराच्या ऐवजी सार लक्ष बौद्धांच्या सुरक्षेवरती केंद्रित करावं लागलं. आणि हे काम कोण करेल? राजकीय लोकांना काही मर्यादा आहेत. जे धार्मिक स्वभावाचे असतात त्यांच्यावरती आचरणाचे बंधन असतात. राजकारणामध्ये जे लोक असतात त्यांच्यावरती ते बंधन जरी असले नैतिक दृष्ट्या, तरी व्यवहारामध्ये सगळ्यांनाच घेऊन चालावं लागते. या न्यायानं तिथे गहू असतात, सोंडेही असतात आणि गव्हातले खडीही असतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यांच्यामध्ये सज्जन असतात तसे बदमाशही असतात. आणि पोलीस स्टेशनचा जर संबंध आला
तर धार्मिक माणूस पोलीस स्टेशन मध्ये जायला घाबरतो आणि तोफेवर जाण्यासाठी राजकीय माणूसच तिथे कामी येतो. तो बदमाश असला तरी त्याचीच उपयोगिता असते. आणि अशा प्रमाणे समाजाचं नियंत्रण पूर्णपणे राजकीय लोकांच्या हातात आल्यानं त्याच्यामध्ये चांगले वाईट ह्या बदमाश सज्जन ह्या सगळ्या लोकांच्या हातात समाजाचं नियंत्रण गेलं आणि त्यांनी असं भास करून घेतला की या समाजात जे काही होईल ते माझ्याच मतानं झालं पाहिजे. धर्मकार्य करायचं असेल तर मी म्हणेल तसं, राजकारण करायचं असेल मी म्हणेल तसं, समाजकारण करायचं असेल मी म्हणेल तसं, आणि प्रत्येक ठिकाणी माझं नाव असलंच पाहिजे, मी असलोच पाहिजे. मी नसेल तर मग पुन्हा बुद्धी आली. त्यामुळं धर्मकारण करणारे लोक आणि राजकारण समाजकारण करणारे लोक याचा अशी ओळख नाही झाली आणि त्याचे दुष्परिणाम कुठपर्यंत आले. दीक्षाभूमीवर भदंत आनंद कौशल्यान होते. त्या आनंद कौशल्यांवरती वाको गाणार पान खाऊन थुंकले आणि त्यांना अपमानित करून दीक्षाभूमीवरून बहिष्कृत केल्या गेलं, हाकलल्या गेलं. आजही दीक्षाभूमीवर धर्मप्रचार होत नाही. राजकारणाच्या शिवाय आणि संस्थेच्या शिवाय आणि त्या डागडुजीच्या शिवाय दुसरं धोरण दीक्षाभूमीच्या ते जे काही मंडळ आहे त्यांच्या समोर तो कार्यक्रम नाही, कारण त्यांच्यामध्ये ती श्रद्धा नाही. ती बौद्धिक श्रद्धा असेल पण हृदयाच्या स्तरावरती त्यांना बुद्ध धम्माचं आणि बुद्ध धम्माच्या प्रसाराचं काही देणं घेणं नाही. हे आजपर्यंतच्या वास्तवावरून आपल्याला दिसून येते. दीक्षाभूमीवरती जसा दादासाहेब गायकवाडांचा पुतळा बसवला तसा बाबू हरिदास आवळेंचा पुतळा हा बसायलाच पाहिजे होता, कारण त्या जागेवरती जे काही अतिक्रमण करून ती जागा जी आपल्या ताब्यात घेतली, स्वतः जेलमध्ये जाण्याची तयारी करून बाबू हरिदास आवळेंनी ते केलेलं आहे. हे माझ्यासारख्या 56 नंतर जन्मलेल्या माणसाला जर माहिती असेल तर दीक्षाभूमीचं संचालन करणाऱ्या लोकांना माहित नव्हतं का? माहिती होतं, परंतु मन केवळ राजकारणासाठी होतं, कारण राजकारणाचे ते सूत्रधार होते आणि धर्मकारण त्यांच्या हातात आलं तर ते प्राधान्य कोणाला देणार आहे? राजकारणातला कोणी नेता दारू पित नाही. जो नेता दारू पित नसेल त्याला आणा 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जा असा जर बोर्ड लावला तर लोक लखोपती होऊन जातील, कारण दारू पिल्याशिवाय याचं राजकारण होतच नाही. ही जी काही मानसिकता आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेबांच्या पुढाऱ्यांनी, बाबासाहेबांची संघटना चळवळ चालवणाऱ्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या इशाराकडे कायमचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून मी बौद्ध आहे असं म्हणणं तुम्हाला ते असण्याचे मापदंड लागतात का? कोणी नावानं बौद्ध होतो का? कोणी जन्मानं बौद्ध होतो का? माझा बाप महार जातीत जन्मला, इतर महारांनी बौद्ध लिहिलं म्हणून माझ्या बापाने बौद्ध लिहिलं आणि मी त्यांच्या घरात जन्मास आलो म्हणून मीही बौद्ध म्हणायला लागलो.
पहार इज इक्वल टू बौद्ध, चांभार इज इक्वल टू बौद्ध, भंगी इज इक्वल टू बौद्ध, मातंग इज इक्वल टू बौद्ध, असं होत असतं का कधी? बौद्ध धर्माच्या बद्दल त्याच्या मनातली श्रद्धा आणि त्याचं आचरण हे दिसायला पाहिजे. म्हणजे मापदंड, बुद्ध धर्माचे जे मापदंड आहे, बौद्ध जीवन पद्धतीचे जे मापदंड आहेत, ते मापदंड आपल्या जगण्यातून, आपल्या आचरणातून हे दिसलं पाहिजे आणि लोकांनी हे म्हटलं पाहिजे की हा बौद्ध आहे. हरिकिशन हटवार दादा नव्यानं बौद्ध झालेत, पण आचरणाने ते बौद्ध वाटतात, कारण सारे मापदंड त्यांना लागू पडतात. हे मापदंड आपल्याला लागू पडतात की नाही हे दुसऱ्यांनी मोजण्याची गरज नाही, ते आपण प्रत्येकाने मोजले पाहिजे. आणि लहान लहान गोष्टी, मुसलमान माणूस जेव्हा तो मुसलमान होतो तेव्हा त्याचं नाव नारायण, शामराव, रामराव, राजेराम हे नसतं. त्याचे नाव इस्लामच्या संस्कृतीनुसार असते. एखादा माणूस जेव्हा ख्रिश्चन होतो, साहेबराव जर ख्रिश्चन झाला तर ज्या दिवशी त्याचा बाप्तिस्मा होतो त्या दिवशी साहेबरावचा स्टॅलिन होतो. हे बौद्ध झाल्यानंतर आपल्या नावांमध्ये काही बदल झाला आहे का? थोडा बदल झाला. माझ्या वडिलाचं नाव नामदेवराव त्याच्या बापानं ठेवलं, नामदेव ठेवलं, तर माझ्या वडिलांना माझं नाव अशोक ठेवलं. म्हणजे माझ्या वडिलांच्या समोर सम्राट अशोकाचं चित्र उभं झालं. माझ्या घरात जेव्हा लेकरं जन्मास आले, एकाचं नाव सुगट ठेवलं, पोरीचं नाव सुप्रिया ठेवलं. हे नाव तर ठेवलेले आहेत, पण आडनाव गेलं का? इंगडे, बागडे, कांबडे, वानखडे, मेश्राम, वाघमारे, कुतरमारे, भाजी खाये, डंबारे, हे सगळे जे आडनाव आहेत, हे आडनाव म्हणजे खूप सन्माननीय आहेत असं नाही. म्हणजे आडनाव हे आपल्याला उच्चारताना लाज वाटते म्हणून आपल्या लोकांनी त्या आडनावात बदल करून टाकलेला आहे. लेहपाळेचं लेहपाळे केलं. हे म्हणजे इतके घाणेरडे आडनाव आपल्याला ठेवण्यात आले. ह्या शिव्या होत्या. म्हणजे ब्राह्मणांचं नाव ठेवताना ते मंगलमय असावं, क्षत्रियाचं नाव ठेवताना ते शूरवीराचं नाव वाटलं पाहिजे, त्याच्यामध्ये शौर्य असलं पाहिजे. वैश्याचं नाव ठेवताना ते आर्थिकदृष्ट्या धनसंपन्नता दिसली पाहिजे, तो धनवान वाटला पाहिजे. आणि शूद्र अतिशूद्राचं नाव ठेवताना ते हीनत्व त्याच्यातून जाणवलं पाहिजे. तुम्ही कुणब्यांचे नाव पहा ना, किटे, पोटे, झिटे, हे नाव होत. याच्यात काही त्याला काही इंगित होते का? ब्राह्मणाचं नाव कुलकर्णी, पांडे, त्रिवेदी, द्विवेदी, हे त्यांचे आडनाव, त्यांच्या पदव्या आहेत. ठाकूराचं नाव ठाकूर, चौधरी, ह्या त्यांच्या पदव्या आहेत. आपल्या आडनाव ह्या आपल्या पदव्या नाही आहेत, ह्या आपल्याला दिलेल्या शिव्या आहेत.
आणि इतक्या वर्षानंतर ही शिव्याची घाण आपण आपल्या नावाच्या मागं पोसत चाललो. बरं, हे उत्तर प्रदेशातले लोक विनोद कुमार बौद्ध लिहितात, राजेंद्र कुमार बौद्ध लिहितात. ते नव्यानं बौद्ध झाले. तो पाशी समाजाचा पोरगा बौद्ध लिहितो आणि आम्ही कांबळे, इंगळे हे आमचे आडनाव, त्याच्या ढंग नाही, तरी आम्ही ते नाव ठेवून घेऊन चाललोच. जैन लोक जैन लिहितात, बौद्ध लोक आडनाव लिहितात. काय प्रमाण आहे तुम्ही बौद्ध आहात याचं? तुम्ही दिसल्याबरोबर तुम्ही बौद्ध आहात हे तुमच्या नावावरून दिसलं पाहिजे आणि हे तुमच्या देहबोलीवरून दिसलं पाहिजे, हे तुमच्या आचरणातून दिसलं पाहिजे की आपण हा माणूस बौद्ध आहे. हे पहिलं मापदंड आहे. दृश्य स्वरूपात तुमचं नाव बौद्ध परंपरेनं पाहिजे. त्याच्यामध्ये अडथळे किती येऊ द्या, पण आडनाव लावणं हे प्रत्येकानं सोडून दिलं पाहिजे. ही खुणगाठ बांधली पाहिजे आपण. आणि अजून त्या पद्धतीला अजून जोर आलेला नाही. जसं आपलं साहित्य निर्माण झालं, जसं आपलं राजकीय तत्वज्ञान निर्माण झालं, जसं आपलं सामाजिक तत्वज्ञान निर्माण झालं, तसं आपलं हे संस्कृती आपली निर्माण झाली पाहिजे. नावातून संस्कृती निर्माण होते, तुमच्या घराच्या ठेवणीतून संस्कृती निर्माण होते, तुमच्या उपासना स्थळाच्या डिझाईनवरून तुमची ओळख निर्माण होते. चर्च तुम्हाला दुरूनच दिसल्याबरोबर समजते का हे चर्च आहे. मस्जिदीवरचे 4 मिनार दिसले की तुम्हाला दिसतं की ही मस्जिद आहे. गुरुद्वारावरती तुम्हाला तो ध्वज दिसला की तुम्हाला दिसतं की हे गुरुद्वारा आहे. आणि बौद्ध विहार डोम दिसला पाहिजे, ते दार दिसलं पाहिजे. 4 दिवाली बांधल्या म्हणजे बुद्ध विहार नाही होत. बुद्ध मूर्ती तिथं ठेवून दिली म्हणजे बुद्ध विहार होत नाही. त्याच्यावरती जे डोम आहे आणि डोम वरती जे हा असा एक खुब्बा दिसतो तो असणं हे फार गरजेचं आहे. हे सांस्कृतिक परिवर्तन आपल्याला दृश्य स्वरूपात हे घडवून आणावं लागेल. आपल्या विवाह, आपल्या संस्कार विधीमध्ये हे सारे बदल आपल्याला घडवून आणावे लागणार आहे. बऱ्याच प्रमाणात याच्यामध्ये जोर जबरदस्तीनं का होईना बदल घडून आला, पण ते कुठतच आला. एका नवरदेवानं आणि नवरीनं पांढरे कपडे घातले नाही म्हणून भिक्षूने सांगितलं मी तुमचं लग्न लावत नाही. म्हणे का? कारण लग्न लावण्यासाठी पांढरे कपडे पाहिजे, तुम्ही हे रंगीबेरंगी कपडे आणले, तुम्ही नसान बदलत तर आम्ही का बरं तुमच्या बरोबर बदलायचं. ही ताठर भूमिका त्या भिक्षूनं घेतली आणि मोठ्या मुश्किलीनं ते लग्न लागलं. पण भिक्षू गेल्यानंतर त्या भिक्षूला जेवढ्या शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या शिव्या यांनी दिल्या, कारण यांच्या मनात श्रद्धा नाही. यांनी का म्हटलं असं? यांच्या आईवडिलांनी यांना बौद्ध धर्माच्या बद्दल काहीही शिकवलेलं नाही. एक सांस्कृतिक परिवर्तन आपल्यामध्ये होणे हे नितांत गरजेचं आहे. दुसरं मोठं मापदंड आहे 22 प्रतिज्ञांचं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी दीक्षा दिली त्या दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांना माहित होतं का माझ्या या बांधवांच्या जवळ बुद्ध धर्माचं कोणतंही लिटरेचर नाही, साहित्य नाही.
22 वाक्यात बाबासाहेबांनी त्याला ते मापदंड देऊन टाकले, ते दरवाजा देऊन टाकला, ती मोजपट्टी देऊन टाकली. जो 22 प्रतिज्ञेच्या विरोधात जाईल तो बौद्ध नाही. आपले बुद्धविहार समन्वय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संयोजक गजाननराव पळघणे आहेत. त्या गजाननराव पळघणेची पोरगी शाळेत शिकत असताना तिचा आवाज चांगला आहे, तर ज्या ग्रुपमध्ये मुली गाणं म्हणणाऱ्या आहेत त्या ग्रुपमध्ये ही पण होती. तर तिथे राम आणि कृष्णाचं हे नाव होतं. तिनं दुसऱ्या दिवशी सांगितलं, म्हणे मी हे गाणं म्हणणार नाही. म्हणे का? मास्तरींना विचारलं का नाही म्हणणार. त्या पुरीनं सांगितलं, म्हणे आम्हाला बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञांचं हे गाणं म्हटल्यानं उल्लंघन होते, म्हणून मी हे गाणं म्हणणार नाही. आमच्या धर्मात त्याला परवानगी नाही. मापदंड त्या 16 वर्षाच्या पोरीला मापदंड समजला तो 22 प्रतिज्ञेच्या मुळे. तिनं अभिधम्म वाचो की न वाचो, तिनं विनय पिटक वाचो की न वाचो, तिनं सुत्त पिटक वाचला का नाही वाचला का, 22 प्रतिज्ञावरती तिनं आपले मापदंड ठरवले. खेड्यातला गरीबातला गरीब आणि अडाण्यातला अडाणी माणूस सांगतो का रे हे आपल्या 22 प्रतिज्ञेच्या विरोधात आहे, असं का करून राहिला. देव नाकारणं सोपं नाही आहे, ईश्वर नाकारणं सोपं नाही आहे. भल्या भल्याला घाम फुटतो. हे इतके भयग्रस्त करून ठेवलेले आहे ब्राह्मणांनी. आत्मा नाकारणं इतकं सोपं नाही आहे. हा सारा समाज भयग्रस्त करून ठेवलाय. माणूस मेला का त्याचा आत्मा भटकतोच म्हणते. तो कोणाला झोमन याची गॅरंटी नाही. याच्या अंगात येते, त्याच्या अंगात येते. फक्त बकराच कोणाच्या अंगात येत नाही आणि डुकर कोणाच्या अंगात येत नाही. सरप येते फक्त अंगात. साप आला म्हणजे ह्या डोलते. गाणे बाऱ्या म्हटला की चालला डोलत डोलत. लोक त्याच्या मागं बाऱ्या म्हणतात. आणि डुकर जर अंगात आला तर कुठं जाईन ह्या. आता गोदरीतच लोळाचा होय. म्हणून जे सोयीचं आहे ते होते आणि जे गैरसोयीचं आहे, कुत्र कोणाच्याच अंगात येत नाही, म्हैस कोणाच्याच अंगात येत नाही, गाय कोणाच्याच अंगात येत नाही. फक्त सापच त्याच्या अंगात येते. आत्मा परमात्मा ह्या ज्या काही कल्पना आहेत ह्या भीतीतून दिलेल्या आहेत आणि लोभातून दिलेल्या आहेत. स्वर्गाचा लोभ सांगितलाय आणि नरकाची भीती सांगितली. त्या या 2 गोष्टीमुळं यांच्या डोक्यात, या अडाणी लोकांच्या डोक्यात ते पूर्णपणे फिट केलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या शब्दानं ती क्रांती झाली. त्या अडाणी माणसांनी देखील त्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. आपल्या घरातले देव त्याने विहिरीत टाकून दिले, फेकून दिलेले आहेत. त्याच्या घरात हा काळी कचरा शिल्लक राहिलेला नाही. बाबासाहेब म्हणतात माझी नरकातून मुक्ती झाली. ह्या काळी कचऱ्यातून मुक्ती म्हणजे नरकातून मुक्ती, अंधश्रद्धेतून मुक्ती. आणि म्हणून 22 प्रतिज्ञा देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेबांनी सांगितलं की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि जर एखादा माणूस बौद्ध म्हणून राहिला आणि पचमळीला चालला, महादेवा जातो का, तर त्याला सांगावं लागेल की बाबा रे तू बौद्ध नाही, महार असला तरी तू बौद्ध नाही. माझ्याजवळ याचं विश्लेषण करण्यासाठी वेळ नाही आहे. हे असं का म्हटलेलं आहे हा स्वतंत्र विषय आहे. मी त्याच्या वेळेचा अपव्यय करणार नाही. दुसरं सांगतो बाबासाहेब की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. म्हणजे जे झालेच नाही, जे काल्पनिक आहे त्याचा मी स्वीकारच करणार नाही.
हे तुम्ही आमच्यावरती थोपवण्याचं काही कारणच नाही. आम्ही गाडगे बाबाला मानलं ना, आम्ही कबीराला मानलं ना, आम्ही तुकोबाला मानलं ना. ते हिंदू धर्मात जन्मले म्हणून आम्ही त्यांना नाकारलेलं नाही. पण जे झालेच नाही, जे काल्पनिक आहे, जे तुम्ही तुमच्या मतलबासाठी त्याचे पात्र रंगवले, ते आम्ही का स्वीकारावे? आणि ते नाकारणं सोपं नव्हतं, पण आपल्या लोकांनी ते नाकारलं. आणि म्हणून आपण हे मापदंड आहे की बौद्ध होताना जो बौद्ध असेल त्याला हे मापदंड आहे का मी ह्याला मानणार नाही. आता राजकारणातले लोक ब्रह्मा हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे अशी बदमाशी करत असतील. हे राजकारणासाठी त्यांना तो वैचारिक व्यभिचार चालतो. कुकू नवऱ्याचं लावाचं रात्र दुसऱ्याजवळ काढायची. हा जो व्यभिचार आहे, हा वैचारिक बाबासाहेबाचं नाव घ्यायचं आणि बाबासाहेबाच्या विरोधात मांडणी करायची, कृती करायची, हा वैचारिक व्यभिचार आहे. त्याला काय म्हणावं हे मी ज्याचं त्याच्यावरती मी सोपवून देतो. मी त्या नरकात हात टाकणार नाही. राजकारणात सगळं क्षम्य असतात अशी मखलाशी लोक करतात, पण त्यांना धर्म बुडतो, त्यांना बाबासाहेबांची चळवळीचा ऱ्हास होतो. हे या मूर्खांना ह्या गोष्टी समजत नसेल असं नाही, पण ते जाणीवपूर्वक करतात. ही त्याची बदमाशी आहे. पण जो बौद्ध आहे त्याला मात्र ह्या गोष्टी मापदंड आहे. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. तिसरी प्रतिज्ञा आहे, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. अवताराची कल्पना आपण नाकारतो. विष्णूचा बुद्ध हा अवतार आहे हे आपल्याला मान्य नाही. अवतार मानला का विष्णू मानावा लागतो, आणि विष्णू मानला का त्याचा सगळे सिद्धांत तुम्हाला मान्य करावं लागते. आणि तो सिद्धांत आहे चातुर्वर्ण्याचा. चातुर्वर्ण्याचा सिद्धांत म्हणजे विषमतेचा सिद्धांत, आणि विषमतेचा सिद्धांत म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्वाला न्यायाला नकार. आणि म्हणून हे मापदंड आहे. पाचवं मापदंड आहे, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. सहावा आहे, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. आता इथं मोठी मेख आहे. कन्हानला जाऊन पहा, हे देऊन आल्या सोडतात महार लोक. आणि हे कितीही सांगितलं कोण घरच्या माणसाने तर तिथं त्याचं चालतच नाही. एस के पाटलाची सून वारली, आम्ही कन्हानला रक्षा विसर्जनाला गेलो. एस के पाटलाच्या बहिणीनी देऊन आल्या सोडल्या, त्याच्यात याच्या दिवे केले होते कणकीचे. पाटील साहेबांनी सांगितलं हे आपल्यात नाही आहे, पण त्या बाया कशाला ऐकतात? म्हणजे एस के पाटला सारख्या थोर माणसाला त्याच्या घरातल्या बाया नाही ऐकून राहिल्या. हे सगळ्याच्याच घरी आहे. त्यावेळी त्या कोणाचं ऐकत नाही. तेरवी करतात नाही लोक, म्हणजे श्राद्ध पक्ष करतातच ना. तेरवी म्हणजे आत्मा शांत करण्यासाठी. तुम्हाला 13व्याच दिवशी केलं पाहिजे काय? तुम्ही करून राहिले 12 महिन्यानं करा, 6 महिन्यानं करा, 1 महिन्यानं करा, पण तुम्ही हे त्याचे कर्मकांड नाकारले पाहिजे. या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर 7वी प्रतिज्ञा सांगतात, मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत असे कोणतेच आचरण करणार नाही. आणि 8व्या याच्यामध्ये सांगतात, बौद्ध धर्म म्हणजे काय? बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी आहे, अनात्मवादी आहे, अनित्यवादी आहे. तर याच्या विरोधात मी आचरण करणार नाही. मी आत्मा मानणार नाही, मी ईश्वर मानणार नाही, आणि हे सारं नित्य आहे याच्यावर मी विश्वास ठेवणार नाही. म्हणजे बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत आचरण करणार नाही. 8वी प्रतिज्ञा सांगते की मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करणार नाही. आता ब्राह्मण डुबवला तर ब्राह्मणाच्या जागी आपण भंते बसवले. आता रक्षा विसर्जनासाठी भंते पाहिजे तसं थोडं आहे.
रक्षा विसर्जनासाठी यानं निरंजना नदीतच गेलं पाहिजे असं जरुरी थोडं आहे. हे जे कर्मकांड आपण सोबत घेऊन आलो त्याला बाबासाहेब नरक म्हणतात. त्या नरकातून ज्याची मुक्तता झाली त्यानं हे सोडले, पण जे अजूनही नरकात किड्यासारखे वळवळत आहे ते मात्र याच्यातून सुटायला अजून तयार नाही. आणि हे मापदंड लावल्यानंतर ते तुम्हाला बौद्ध म्हणून दिसणार नाही. 9वी प्रतिज्ञा आहे सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. म्हणजे आपण जातीयता नाकारली. जातीयता नाकारणाऱ्या लोकांनी पोटजाती सोडल्याच नाही. ह्या बावण्या होय, हा सोमोशी होय, हा लाडवण होय, हा कोसऱ्या होय, हा लाडशी होय, या नरकातून निघालोच नाही. जर ह्या नरकातून निघालोच नाही तर तुम्ही जातीचा अंत कसा करणार आहात? हे तुम्ही सगळे 9व्या प्रतिज्ञेचं उल्लंघन करता आहात. आणि ह्या 9व्या प्रतिज्ञेचं उल्लंघन करणे म्हणजे मोठा अपराध आहे. म्हणून हे मापदंड आपण, हे 9वं मापदंड आहे. 10वं मापदंड म्हणतात मी समता स्थापित करण्याचा प्रयत्न करीन. मी विषमता खोडून टाकेल, विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करील, म्हणजे समता स्थापन करेल. तुमच्या घरातल्या स्त्रियांशी कसे वर्तन करता? बायकोला नवरा मारतो की नाही? म्हणजे हे जे घरातलं स्त्रियांच्या बद्दलचं तुमचं वर्तन, घरातल्या काम करणाऱ्या मजुराच्या बद्दलचं आपलं वर्तन, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या बद्दलचं तुमचं वर्तन कसं आहे, हे ब्राह्मणी वर्तन जर असेल तर तुम्ही समता स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यास नालायक ठरता आहात, हे याच्यातून सिद्ध होईल. आणि 11वी प्रतिज्ञा बाबासाहेब सांगतात की मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करील. अष्टांगिक मार्गाला बुद्ध धर्मामध्ये फार महत्व आहे. म्हणून त्याने सम्यक दृष्टी सांगितली. दुःख मुक्तीचं तत्वज्ञान म्हणजे सम्यक दृष्टी. हे पुस्तकाचा अभ्यास म्हणजे सम्यक दृष्टी नाही. नोकरी करण्याचा अभ्यास म्हणजे सम्यक दृष्टी नाही. नोकरी मिळवण्याची दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी नाही. सम्यक दृष्टीचा अर्थ आहे दुःख मुक्तीचं ज्ञान असणे म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प, आशा आकांक्षा असतातच आपल्याला. म्हणून तुमचे संकल्प हे चांगले असले पाहिजे. आपला जर संकल्प असन का युक्तू बा मला पोरगा येऊ होऊ दे, मी तुझ्याजवळ बकरा कापीन, हा चांगला संकल्प आहे का? माझ्या पोराचं लग्न झालं म्हणजे मी गुन्हा तुझ्याजवळ डोळ्या आणीन, अष्टमा सिद्धीला जाईन, हा चांगला संकल्प आहे का? हे सारे वाईट संकल्प, हे सम्यक नाहीये. तुमचा संकल्प हा चांगला पाहिजे, विधायक पाहिजे, ज्यानं तुमचा उद्धार होईल, विकास होईल, असा तुमचा संकल्प पाहिजे. आपला संकल्प पाहिजे की मला निर्वाण प्राप्त झाला पाहिजे, मी दुःखातून मुक्त झालो पाहिजे, मी बाबासाहेबाचा भारत बौद्धमय करील, हा संकल्प आपला असला पाहिजे. मी प्राणपणानं बौद्धासारखा माझी संस्कृती, बौद्धाची संस्कृती माझ्या घरात रुजवील, हा आपला संकल्प पाहिजे. मी काही करेल तरी जातीचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प पाहिजे. हा संकल्प आपण करतो की नाही हे आपलं आपण ओळखायचं आहे. सम्यक वाणी, आपण चांगलं बोलावं, खोटं बोलू नये, मधुर बोलावं, निंदा नालस्ती करू नये, ह्या कोणाच्या म्हणजे विरोधात खोटी साक्ष देऊ नये, ह्या गोष्टी आहे सम्यक वाणीच्या. आता आपली वाणी किती सम्यक आहे आपण पाहतो. बुद्ध विहार कलहाचं केंद्र, प्रत्येक घर कलहाचं केंद्र. हे कलह प्रधान लोक याच्या वाणीतून शब्दाच्या ऐवजी नरक बाहेर निघते. नवीन सून आली का तिच्यासोबत या सासूचा व्यवहार मोठा विचित्र असतो. ती शब्दानच तिला तोडून टाकते. तो मायन तुला एवढे नाही शिकवलं काय हो, तो बापान तुला एवढे नाही शिकवलं काय.
असं म्हटल्याबरोबर ते म्हणते 6 महिने थांब तुला सांगतो. मा बाप काढला ना, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनीचे असं म्हणतात ना. शब्दानेच जळतात घरेदारी आणि माणसे सुद्धा, असं कवीनं सांगितलेलं आहे. तुमच्या शब्दामध्ये तो प्रभाव पाहिजे की समोरच्या माणसाला तुम्ही मित्र बनवाल. सम्यक कर्मांत तुमचं आचरण हे शुद्ध आचरण असलं पाहिजे. सम्यक आजीविका, तुम्ही जीवन जगण्यासाठी जे काही साधन निवडलं हे शील सदाचाराच्या विरोधात नसलं पाहिजे. तुम्ही समजा चिकनचं दुकान मांडलं तर पैसेच पैसे, दारूचं दुकान टाकलं तर पैसेच पैसे, तंबाखू पांठेला विकायचं दुकान लावलं तर पैसेच पैसे, वेश्या व्यवसाय खोलला तर पैसेच पैसे. पण हे सम्यक आहे का? बुद्धानं सांगितलं का जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुमची आजीविका, तुमचं जे कर्म आहे, पैसे कमावण्याचं, चरितार्थ चालवण्याचं जे साधन आहे हे शुद्ध पाहिजे, असा हे मापदंड आहे. आणि आपल्या लोकांचे तर दारूचेच दुकान आहे. आमच्या नेत्यांनी ज्याला त्याला दारूचेच दुकानं दिलेली आहेत. हे आणि ते जागतिक बौद्ध परिषदेचे उपाध्यक्ष होते, दारूचं दुकान देणारे. आता काय म्हणणार आहे याला? ह्या ज्या गोष्टी आहेत सम्यक व्यायाम, तुम्ही ह्या वरच्या 5 गोष्टी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करण्यासाठी, पंचशिलेचं पालन करण्यासाठी मी सम्यक व्यायाम म्हणजे मी प्रयत्न करील, म्हणजे साधना करेल, ध्यान साधना करेल, असा त्याचा तो अर्थ आहे. त्यानंतर म्हटलेला आहे सम्यक स्मृती. तुमची स्मृती ही अशी पाहिजे, उठता बसता मैत्रीभाव वाढेल अशी तुमची स्मृती पाहिजे. सम्यक समाधी म्हणजे तुमच्यातला लोभ, द्वेष, आळस, बेचैनी, संदेह ह्या सगळ्या दूर करणारा ज्या काही विपश्यनेचा मार्ग आहे, हा विपश्यनेचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, ज्याच्यामुळे तुमची प्रज्ञा वाढेल. 12वं मापदंडाची प्रतिज्ञा आहे, बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिताचे पालन करी. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री ह्या 10 गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे. याच्यामध्ये नैष्क्रम्य म्हणजे त्याग, बाकीच्या गोष्टी माहित आहे. उपेक्षा म्हणजे अनासक्ती, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आसक्त न होणे. आणि अधिष्ठान म्हणजे कर्तव्याची पराकाष्ठा, एखादी गोष्ट जर स्वीकारली तर ते पूर्ण करण्याची पराकाष्ठा. उमेश पाठारे नोकरी करतात आणि जॉईन होताना जिथे कुठे मयतीत असलं तरी ते आपला जॉईन करून घेतात, गाडीत असले तरी ते आपला जॉईन करून घेतात, त्यांचं कर्तव्य सोडत नाही. याला म्हणतात ती अधिष्ठान. हे एक त्याच्यातलं उदाहरण आहे. 13वी प्रतिज्ञा आपलं मापदंड आहे, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचं लालन पालन करीन. प्राणी मात्रावरती दया करीन. मी मटण खाणं सोडलेलं आहे म्हणून सांगतो. मला त्या दिवशी एक गाथा दिसली. त्या गाथेमध्ये असं आहे की मांसाहार करणाऱ्याला दया कुठली, बुद्धाचं वचन आहे. आणि म्हणून मांसाहार हा बुद्ध धर्मामध्ये निषिद्ध आहे. आणि आपल्या लग्नात, बारशात, सगळ्या ठिकाणी लग्नात मांसाहाराशिवाय काहीच नाही. एक दिवस मांस नाही भेटलं तर मेल्या ढोऱ्याचं मांस खाल्ल्याशिवाय हे गिधाडे राहणार नाही. एवढं मांसाहारासाठी मटण खाण्यासाठी आसुसलेले हे लोक आहेत. तर त्याच्यामध्ये देखील दयावान आपण राहाल तर त्या गोष्टीवरती आपण बंधन आणू शकतो. 14वी मापदंड आहे, मी चोरी करणार नाही. तुमचा लोभ कमी झाला तरच चोरी तुमची टळेल. 15वं मापदंड आहे, खोटं बोलणार नाही. 16वं मापदंड आहे, मी व्यभिचार करणार नाही. 17वं मापदंड आहे, मी दारू पिणार नाही. म्हणजे थोडी थोडी पिन, लिटिल घेईन असं नाही आहे. दारू म्हणजे दारू, लिटिल घे का जास्त ढोरासारखी कुत्र्यासारखी घे, काही घे, पण ते दारू म्हणजे दारू. त्याच्यामध्ये आता मी काही जास्त बोलत नाही. 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. प्रज्ञेला महत्व आहे, शीलाला महत्व आहे
आणि करुणेला महत्व आहे. करुणा असेल तर आई वडिलांची सेवा कराल, करुणा असेल तर तुम्ही इतर जे काही दुःखी आहेत दुःखितांची तुम्ही त्यांना सेवा कराल, नाही तर तुम्ही आपल्या बापालाही मायलाही हाकलून देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. 19वी प्रतिज्ञा, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या, मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो. म्हणजे उच्च नीच ज्यानं मानलं तो हिंदू आणि उच्च नीचता ज्यानं सोडली तो बौद्ध, मग तो कोणी असो असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि 22वी मापदंड, माझा पूर्ण विश्वास आहे की बुद्धाचा धम्म हा सद्धम्म आहे. तुमची श्रद्धा बुद्धावर पाहिजे, धम्मावर पाहिजे आणि त्याच्या संघावर पाहिजे. ज्याची श्रद्धा असेल तो हे मापदंड स्वीकारेल, ज्याची श्रद्धा नसेल तो हे मापदंड स्वीकारणार नाही. 21वी प्रतिज्ञा आहे, माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. या नरकातून जो बाहेर आला त्याचा नवा जन्म झाला. आणि 22वी प्रतिज्ञा आहे, आजपासून बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी दिलेले हे 22 मापदंड आहे. बुद्धाने दिलेलं पंचशील हे मापदंड आहे. बुद्धाने सांगितलेलं आर्य अष्टांगिक मार्ग हे मापदंड आहे. बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता हे मापदंड आहे. बुद्धाने सांगितलेलं पराभव सूत्र हे मापदंड आहे. बुद्धाने सांगितलेलं महामंगल सूत्र हे मापदंड आहे. बुद्धाने सांगितलेलं मैत्री भावना हे मापदंड आहे. आणि आपण मैत्री भावना करायला लागलो का तिथूनच लेफ्ट होत जातो. 2 मिनिटांना काय होते, तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मैत्री भावना करा आणि झोपताना मैत्री भावना करा. धम्मसभेतून उठताना तुम्ही मैत्री भावना करूनच उठा. काही नाही, थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपण आपले नियम तोडतो. आणि म्हणून हे मापदंड आपण कठोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण बौद्ध होऊ शकतो, तरच आपण भारत बौद्धमय करू शकतो, तरच आपण बाबासाहेबांचा सन्मान ठेवू शकतो, तरच आपण बुद्ध धम्म संघ याच्यावर श्रद्धा ठेवू शकतो. हे आपण जर असं पाळलं तर बुद्ध धर्माची भरभराट होईल. आपण जर याच्या विरोधात चाललो तर आपण बौद्ध धर्माला अवगुंठित करू. अशोकाने 60,000 भिक्षूंची कत्तल केली होती, अशा ढोंगी भिक्षूंची. कारण तेच होतं. आणि म्हणून ढोंग, अवडंबर, लूट, देखावा, अहंकार, ह्या साऱ्या गोष्टी, कलह, ह्या साऱ्या गोष्टी त्यागणे आपल्यासाठी फार आवश्यक आहे. तरच आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत बौद्धमय करू शकतो. वेळेचं तारतम्य लक्षात घेता मी इथे थांबतो. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. जय भीम, जय ज्योतिबा, जय भारत. साधू साधू साधू. भाऊ, आपले अगदी अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. अतिशय परखडपणे, अतिशय स्पष्टपणे आपण जे अगदी झणझणीत अंजन ज्याला म्हणता येईल डोळ्यांमधलं, असं आपण आज प्रबोधन केलेलं आहे. जे उपासक उपासिका जॉईन झाले ते सर्व 117 उपासक उपासिका शेवटपर्यंत अजूनपर्यंत टिकून आहेत, लेफ्ट झालेले नाही आहेत. आणि अनेक कमेंट्स अशा आलेल्या आहेत की भाऊ वेळेकडे बघू नका आणि तुमचं व्याख्यान असंच सुरू राहावं अशी आंतरिक इच्छा आहे. आणि अनेक अशा प्रकारच्या कमेंट्स आलेल्या आहेत. या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचा आभारही व्यक्त करतो. आणि आपण जो प्रतिसाद दिला ते जे आपण श्रवण करत होतात ते आपल्या प्रतिक्रियांवरनं इथे लक्षात येत आहे. आदरणीय भाऊंनी खरोखर अगदी समाजाला जे खरोखर अपेक्षित होतं असं मौल्यवान असं प्रबोधन केलेलं आहे. भाऊ, आम्ही सर्वजण आपले शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. आणि अशाच पद्धतीचं मार्गदर्शन आणि प्रबोधन तुमच्याकडनं सातत्यपूर्ण पद्धतीने मिळत राहील. आणि याचमुळे बुद्धविहार समन्वय समिती खऱ्या अर्थाने
अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वदूर नावलौकिक प्राप्त करीत आहेत. आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय बबन दादा यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि भाऊ, आपण मंगल मैत्री आणि मंगल कामना याचा उल्लेख केला होता. आपल्या परंपरेप्रमाणे मी विनंती करतो आपणास की कृपया मंगल मैत्री घ्या. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति, धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच। न तावता धम्मधरो यावता बहुभासति, यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति, सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति। नाथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नाथि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नाथि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया
बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। उद्या पूजनीय भंते कौंडण्यजी यांचं धम्मपदावरती प्रवचन राहील. आपण आवर्जून ऐकावं, जास्तीत जास्त संख्येने ऐकावं, आपले मित्र जोडावेत अशी विनंती करतो. आणि काही सूचना असतील तर पठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील. खूप खूप धन्यवाद भाऊ. खरं तर आपलं आजचं प्रवचन व्याख्यान हे संपूच नये असं इतरांसोबत मला स्वतःला देखील वाटत होतं. अनेकांनी तशा भावना बोलून दाखवल्या, परंतु वेळेचं बंधन मर्यादा आपल्याला प्रत्येकाला आहे. जरी 15-20 मिनिट थोडासा उशीर झाला, परंतु आपल्या सर्वांचा आग्रह आणि विषयाची मांडणी अतिशय प्रभावी या दृष्टिकोनातनं ते आपण एक्सक्यूज करू शकतो. आणि खरोखर अशोक भाऊ, आपण ज्या पद्धतीने आज विषयाची मांडणी केली आहे, प्रबोधन केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे, ते समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींसाठी आणि समाजासाठी अत्यंत अत्यंत उपयुक्ततेचे ठरणार आहे. आपले शतशः आभार व्यक्त करतो. आदरणीय बबनदादा चहांदे जे आपल्या बुद्धविहार समन्वय समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे, त्यांचं देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आणि जॉईन झाल्यापासून मंगलमैत्री होईपर्यंत उपस्थित होते, त्या सर्वच्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी हृदयापासून दोन्ही हात जोडून खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे उद्याच्या व्याख्यानासाठी देखील आपण मोठ्या संख्येने जॉईन व्हावं आणि यापुढील सर्वच व्याख्यानांसाठी आपण अशाच पद्धतीने एक चांगला मोठा सकारात्मक प्रतिसाद देत खूप मोठ्या संख्येने जॉईन व्हावं असे आपणास आवाहन करतो. आजचं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो. आपले जे व्याख्यान आहेत ते सर्वच्या सर्व युट्यूबच्या बुद्धविहार समन्वय समिती या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक देखील आपल्याला पाठवण्यात आलेली आहे. कृपया ज्यांना व्याख्यान अटेंड करणं जमलं नाही त्यांनी ती रेकॉर्डिंग सर्व ऐकून घ्यावीत. आपलं फेसबुकला बुद्धविहार समन्वय समितीचं पेज आहे, या पेजला लाईक करावं, सबस्क्राईब करावं अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. गुड नाईट.